आनंदी हे आनंदी काय आलं? आनंदी काय ग? ए काय होतंय ग? काय झालं? आनंदी ए राजा झोपते का ग? झोप ये ये ये. थांब त्याला आतमध्ये घेऊ. आनंदी तू चल आतमध्ये चल. नाही नको. अरे इथे हवेत राहू दे ते आतमध्ये कोणतं माझी बायको आहे मला कळतं तिची कशी काळजी घ्यायची. तुझी शांत राहा. अरे ऐक ना हळू राघव. अरे ऐक रे. तू झोपतेस का? राघव काय होतंय आनंदीला? मला काहीच कळत नाही. मी डॉक्टरांना बोलवतात. मी काय करू का? तिच्या बाजूला बस. हॅलो डॉक्टर आनंदीला श्वास घ्यायला त्रास होतोय. घाम पण येतोय का? हो. मला याचीच भीती होती. तरी म्हटलं होतं मी तुम्हाला. पण डॉक्टर हे असं पहिल्यांदाच झालंय. एरवी नव्हतं झालं. अहो पण असा त्रास प्रेग्नन्सीच्या कुठल्याही टप्प्यावर होऊ शकतो असंही म्हणाले होते मी तुम्हाला. आणि आता तर महत्त्वाचा टप्पा सुरू आहे. बाळाची वाढ झाली आहे. ठीक आहे. हे बघा इमर्जन्सीसाठी तुम्हाला मी गोळी दिली होती लिहून. हां ती ताबडतोब त्यांना द्या. हां ओके. आणि त्यातूनही बरं नाही वाटलं तर मला पुन्हा फोन करा. हो डॉक्टर. काय रे काय करतोयस? ही कुठली गोळी आहे? आता नाही द्यायची. ही वेळ नाही आहे गोळीची. थांब. डॉक्टरने तिला अशा वेळेस ही गोळी द्यायला सांगितलं. डॉक्टर म्हणाले ह्या गोळीने तिला बरं वाटेल. आनंदी पोट दुखत नाहीये ना? बाळ लात मारते. पाय हलवून दाखव. अहो पाय हलवून दाखव ना. दुखत नाहीये ना? राघव इतके प्रश्न नको विचारू. तिला टेन्शन येईल. नाही गोळी घेतली ना बरं वाटेल. डॉक्टर म्हणाले तसा. तू आराम कर आता फक्त. तुला उभं राहता येईल आता? येईल मला उभं राहता. पण अशक्तपणा आलाय. नाही मी फक्त विचारतोय तुला उभं राहता येईल म्हणजे. बरं तू डॉक्टर म्हणाले गोळी घेतल्यानंतर बरं वाटेल. तू फक्त आता आराम कर. बरं वाटेल तिला. मी आलू पटकन नाही. अहो आईंशी भांडू नका प्लीज. नका भांडू. तू आराम कर. नाही रमादेवी तुम्ही जा यांच्यासोबत. त्यांना समजावून सांगा. ऐकतील. आनंदी तू काळजी करू नकोस. तू नाही भांडणार. हे बघ मी जाते बाहेर. तुला काही लागलं ना तर आवाज दे. जा तुम्ही. राघव मला माफ कर बाबा. मला तुझ्याशी भांडायचं नव्हतं सोन्या. मला माझ्यामुळे त्रास झाला का आनंदीला? राजा कशी आहे आनंदी कशी? आणि माझा नातू कसा आहे? बरा आहे ना माझा नातू? मला तिला त्रास झाला मला बघवलं नाही रे. बरं आहे ना? नातू करणं आता बंद कर. तुझ्यामुळे जर का आनंदीला काही झालं ना तर आयुष्यभर मी तुला कधीच माफ करणार नाही. बस करत आहे. काय झालं? काय झालंय तुला? का त्रास करून घेतोयस? अरे तुम्हा दोघांचे आवाज वाढले ना म्हणून टेन्शन घेतलं आनंदीने.
आपल्याला आनंदीची आता सर्वात जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. हो हो ना बाळा, घ्यावी लागणार आपल्याला काळजी, घ्यावी लागतेच रे या अवस्थेत. आता शेवटचे 2 महिने तो खूप सांभाळावे लागतील. तू काळजी करू नको, तो आहे ना वरती, तो व्यवस्थित होणार, सगळं व्यवस्थित होणार. प्रश्न आनंदीची गोष्ट खूप वेगळी आहे. आता आनंदीची तब्येत सर्वात जास्त नाजूक आहे. आता आनंदीची आपल्याला खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजे काय होतंय तिला, काय होतंय मला सांग ना. जास्त त्रास होतोय का? ही प्रेग्नन्सी वाटते तितकी सोपी नाहीये. या प्रेग्नन्सीमुळे आनंदीच्या जीवाला धोका होऊ शकतो. एवढंच नाही तर बाळ आणि आनंदी दोघांनाही गमावून बसू शकतो. काय म्हणतोस राघव? काय झालंय आनंदीला? असं का बोलतोस? आनंदीला दिवस गेल्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो. ओके डॉक्टर, आम्ही होम प्रेग्नन्सी टेस्ट केलेली आहे जी पॉझिटिव्ह आली आहे. तुमच्याकडे आम्ही कन्फर्म करण्याकरता आलो. तुम्ही आलात ते बरं झालं. पण जरा तुम्हाला मी स्पष्टच एक गोष्ट विचारते की तुम्ही हा प्रेग्नन्सीचा चान्स परत का घेतलायत? तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की यांना कधीच मूल होऊ शकत नाही, आणि जरी झालं तरी यांची प्रेग्नन्सी खूप रिस्की असणार आहे. आणि तरी तुम्ही चान्स का घेतलाय? तुम्हाला कळतंय का? यांची गर्भाशयाची पिशवी बाळाला सपोर्ट करू शकत नाहीये. म्हणजे बाळाचा भार उचलण्यासाठी यांचं गर्भाशय हे असक्षम आहे. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे मी माझ्या पोटात बाळ वाढू शकत नाही का? नाही, तुम्ही वाढवू शकता, पण ती पूर्णपणे तुमची रिस्क असेल. आणि जर कुठल्याही वेळेला प्रेग्नन्सीमध्ये त्रास झाला तर यापुढे तुम्ही प्रेग्नन्सीची रिस्क घेऊ शकत नाही. आणि असं झालं तर यांच्या आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आता तुम्ही दोघांनी मिळून ठरवा की तुम्हाला हे बाळ हवंय का नकोय. आनंदी, तुझं लक्ष कुठे आहे? मला माहिती माझं लक्ष कुठे. आनंदी, ऐक ना, मला वाटतं आपण बाळाला जन्म नको देऊ. काय बोलताय तुम्ही? या प्रेग्नन्सीमुळे तुझ्या जीवाला धोका आहे आणि मला रिस्क नाही घ्यायची. आनंदी, आधीच आयुष्यामध्ये मी काय गमावले तुला चांगलं माहिती आहे. मला अजून काही गमवायचं नाहीये, नाहीतर मी जगू शकणार नाही. मग मी ह्या बाळाला गमावू नाही शकत. आपलं बाळ माझ्या पोटात वाढतंय. माझं एकच स्वप्न होतं ना, आई व्हायचं. या बाळामुळे माझी इच्छा पूर्ण होणार आहे. मग काय हरकत आहे बाळाला जन्म द्यायला? त्यामुळे तुझ्या जीवाला धोका आहे आनंदी. चालेल ना, मी बाळासाठी वाटेल ते करायला तयार. काय बोलतेस तू? हे बघा, हे बाळ आज माझ्या पोटात वाढतंय, याचा अर्थ बाळाला जन्म घ्यायचा आहे. आपल्याला डॉक्टरांनी काय सांगितलं होतं की मी कधीच आई होऊ शकत नाही. गरोदरपणात मला अनेक समस्या येतील. आपण ही आशा सोडली होती. अचानक ही गोड बातमी मिळाली आपल्याला. मला असं खूप मनापासून वाटतंय की हे बाळ ना जगातल्या कोणत्याही संकटावर मात करून या जगात जन्म घ्यायला तयार. त्याचा हक्क आहे तो. ह्या जगात त्याला जागा मिळवून द्यायला हवी आपण त्याला. ह्या बाळाला जन्म द्यायला हवा नाही. मला आई व्हायचंय. हे बाळ हवंय मला. तुला बाळ हवंय? ठीक आहे, तू म्हणशील तसं आपण करू. त्या बाळाला आपण जन्म देऊ.
आणि ह्या प्रेग्नन्सीच्या काळात मी कायम तिच्या सोबत असेनच. पण मला एक वचन दे आनंदी, कुठलाही हलगर्जीपणा होऊ द्यायचा नाही. तू आणि आपलं बाळ हे सुखरूप राहण्याकरता जे जे म्हणून करणं शक्य होईल ते आपण करायचं. कबूल? वर्षा, अगं तुला काही सांगितलंय का? काहीही सांगितलेलं नाहीये. आई आई तुला नक्कीच माहिती असणार. खरं सांग, काय झालंय? नाही ग बाई, मला माहित. मला कोण सांगतंय? नाही म्हणजे आपल्याला इकडे बोलवलंय, पण का बोलवलंय ते काहीच कळत नाहीये. बरं, आनंदीला बरं वाटत नाही म्हणून तिला डॉक्टरकडे नेलंय हेही आपल्याला इथं आल्यावर कळतंय. का आले मग हे? आनंदी काय झालं दादा? आनंदी बसा बसा ना बाबा, बसा बसा बसा, सावकाश. बसा तुम्ही. आनंदी अगं बरं वाटतं ना तुला? आनंदी बस, याच्यावर बस. बस. काय झालं? सांगेल, आनंदी सांगेल. तुम्हाला सगळ्यांना महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे आणि पोटातलं बाळ पण ठीक आहे. टेन्शनच आलं होतं मला. आजी होणार आहात तुम्ही. खरं बोलतेस ना? खरं बोलते आई. आजी होणार आहात तुम्ही. आनंदी येस, आनंदी प्रेग्नंट आहे. जे सुख तिला आयुष्यात हवं होतं ते तिला फायनली मिळालं. माझा तर विश्वासच बसत नाहीये. चित्रगुप्त महाराजांनी माझे सगळे गुन्हे माफ केले. आता आनंदीच्या पोटी बाळ येणार. थँक्यू सो मच चित्रगुप्त महाराज. मी खूप खुश आहे आनंदीसाठी, खूप खुश आहे. बाबा आजोबा होणार आहात तुम्ही. काका आत्या होणार आहात. अभिनंदन. काळजी घ्यायची आता. अरे, तिने एवढी आनंदाची बातमी दिली आपल्याला. सगळ्यांचं तोंड गोड करा. घ्या मालताई, घ्या घ्या हो जावई. हे जरा कमी पोटाचा त्रास. आनंदी आणि मी आम्ही दोघांनी ठरवलं होतं की घरी कोणालाच ह्यातली कुठलीच गोष्ट सांगायची नाही. एवढी महत्वाची गोष्ट आम्हाला का सांगितली नाही? आम्ही आमच्या परीने घेतली असती ना काळजी तिची. सगळ्यांना ही गोष्ट ऐकल्यानंतर खूप त्रास झाला असता आणि म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं होतं की तुम्हाला कोणालाच ही गोष्ट सांगायची नाही. आणि तुम्हाला कधीच ही गोष्ट कळता कामा नये यासाठी आम्ही व्यवस्थित प्रयत्नशील होतो. मी आनंदीची व्यवस्थित काळजी घेत आलेलो आहे. तिचे डॉक्टरचे अपॉइंटमेंट्स, तिचे औषधं गोळ्या, सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित केल्या आणि म्हणून आतापर्यंत तिला कधीच काहीच त्रास झालेला नाही. पण भीती आहे आता इथून पुढे तिला कुठलाही त्रास होऊ शकतो. बघ आई, तुला होईल तो नातू किंवा नात, बाळ जर का सुखरूप असावा अशी तुझी अपेक्षा असेल तर त्यासाठी आनंदीला काहीच होता कामा नाही. आनंदीची आता आपल्याला सगळ्यांना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. मला नातू हवा म्हणून पोरीने स्वतःचा जीव धोक्यात घातला. राघव, माझ्यापासून का लपवलंय सगळं? मला तरी सांगायचंस. तुला सुद्धा ही गोष्ट कधी सांगायची नाही असं मला आनंदीने सांगितलं होतं. कारण नक्कीच तुला हे ऐकल्यानंतर खूप त्रास होणार हे तिला माहित होतं. तुझ्यामुळे आनंदीला मूल होऊ शकणार नाही ह्या एका गोष्टीमुळे तू किती दुःखी झाली होतीस हे आम्ही बघितलं होतं.
आणि हे कळल्यानंतर तू किती दुखी होशील हे माहित होतं. अजूनही तुझा खूप विचार करते ग ती. मला म्हणाली, यातलं काही रमाताईला कधीच कळू देऊ नका. एखादी गोष्ट जीवावर बेतणारी असली ना तरी आनंदी समोरच्या माणसाचा विचार करते. किती आनंदात होते. आनंदीच्या पोटी बाळ जन्माला येणार होतं, पण त्याचं जन्माला येणं की अवघड गोष्ट असेल असं वाटलंच नव्हतं. हे बघ, आनंदीला आणि बाळाला काही होणार नाहीये. मी त्या दोघांना काहीही होऊ देणार नाही. काय झालं? माझ्यासाठी एवढं आतापर्यंत कोणीच नाही केलं का? बाळा, तू तू सून नाही आहेस माझी, मुलगी आहेस माझी, लेक आहेस माझी. राजा, माझी लेक आहेस तू. तू माझी लेक आहे, माझी लेक आहेस तू. बाबू, काय झालं? आनंदी, तुझ्या प्रेग्नन्सी मधल्या कॉम्प्लिकेशन्स बद्दल मी आईला सगळं काही सांगितलंय. आपलं ठरलं होतं ना कोणालाच काही सांगायचं नाही म्हणून. का लपवलंस? का लपवलंस तू माझ्यापासून? हो आनंदी, ठरलं होतं पण राहवलं नाही तुझा त्रास बघून आणि बोलून गेलो सगळं काही. आई, मान्य मी तुला खूप त्रास दिला ना. तुला मूल होत नव्हतं म्हणून तुला खूप त्रास दिला. मग मला नातू व्हावा पण मी तुझ्याकडून काय 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 प्रयत्न करून घेतले, त्याचा तुला खूप त्रास झाला. पण मग मी एवढी वाईट ठरले का? एवढी वाईट ठरले का की एवढं सगळं झालं आणि मला सांगावंसं नाही वाटलं तुला? नाही, आम्ही दोघांनी ठरवलं होतं की कोणालाच नाही सांगायचं. सांगितलं असतं ना तर तुमच्या सगळ्यांच्या जीवाला घोर लागला असता. आणि तुम्हाला जर कळलं असतं की माझ्या जीवाला धोका आहे तर तुम्ही मला काय म्हणाला असतात की नको बाळाला जन्म देऊ नकोस म्हणून नाही सांगितलं. मला नातू हवा म्हणून तू जीवाची पर्वा केली नाहीस. तुम्हाला नातू हवाय मान्य आहे मला, पण मलाही आई व्हायचंय ना. मला हवंय हे बाळ. माझा निर्णय हा. आई, ह्या बाळाने जन्म घेतल्यानंतर ना आपलं कुटुंब पूर्ण होणार आहे, आनंदात राहणार आहे. तुम्ही, मी, हे बाळ, आपली चिंगी, सगळेजण सुखात राहू आपण. काळजी नाही करायची. बाळाला काही होणार नाही आणि मला पण नाही. सुखरूप जन्म घेणार आहे बाळ. नाही होणार काहीच. 7 महिने निभावलेस ना, आता 2 महिने पण निभावशील बाळा. सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि आता सासू आहे तुझ्या पाठीशी खंबीर. तुला काहीच नाही होऊ देणार मी. तुझी सगळी काळजी घेईन. माझी सून आणि माझं नातू दोघे जण सुखरूप या सगळ्यातून बाहेर पडतील.